नमस्कार मित्रांनो, मी रिया टीचर प्रथम सर्वांचे स्वागत करते माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये। आज आहे आपल्या मठाचा वर्धापन दिनाचा पहिला दिवस। आज आपण स्वामींची आपल्याकडे छोटी मूर्ती आहे जी आपण रोज आपण अभिषेकाला वगैरे वापरतो। त्या मूर्तीवर आपण अभिषेक यथासांग पूजा करणार आहोत। पूजेचे सगळं साहित्य आपण सगळं जमा केलेलं आहे, म्हणजे दुर्वा, बेल आणि फुलं, जी स्वामींना आवडणारी सुहासिक फुल। त्यासोबत एक विशेष आकर्षण असं झालेले की ही मठासमोर काढलेली रांगोळी, त्या रांगोळीतील जिवंतपणा अनुभवताना प्रत्येकाचं भान हरपत होते। ही एक स्वामींच्या मूर्तीच्या वरती छत्री असते जी चांदीची आहे, तिला आपण थोडं डेकोरेशन करण्यासाठी काढले। पुन्हा तुळशी पत्र वेगळं करणं, आपल्या काही स्वामी सेविका सुद्धा अगदी सकाळी पहाटे उठून स्वामींच्या मठात थोडी सेवा देता यावी यासाठी उठून आलेल्या आहेत आणि त्याही त्यांच्या कामामध्ये अगदी व्यस्त आहेत। आणि काम करताना शिवाय ते त्यांच्या मुखातून सारखं स्वामींचं जप चालू आहे, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। तर मीही थोडं आजूबाजूचा परिसर तुम्हाला दाखवण्यासाठी बाहेर आली आणि मला विशेष म्हणजे हा जो बाहेर लावलेला स्वामींच्या फोटो आहे तो मला इतका आवडतो की मला म्हणजे त्या फोटोचं दर्शन घेतल्याशिवाय मला बरंच वाटत नाही। मी पण अगरबत्ती थोडी लावली आणि थोडं पूजा केली माझ्या मनोभावे, कारण पूजेला बसायचं आहे, अभिषेकाला बसायचं आहे, तर त्याआधी आपण स्वामींचं दर्शन घेणं महत्त्वाचं आहे। तर मी दर्शन घेतलं, तसेच राजेशने आणि बांदोडकरांनी दोघांनी मिळून स्वामींना थोडा प्रसाद, त्याच्यानंतर जी स्वामींची काही रेग्युलरची आपली पूजा असते ती केली आणि सगळीकडे असं सुहासिक वातावरण, मंगलदायी वातावरण त्यांनी निर्माण करून थोडं एका भक्ताने आपल्या स्वामींना चांदीचा जो हार दिलेला आहे तेही इतकं छान वाटतो घातल्यावरती, आणि आम्ही आपला रेग्युलर जो असतो हार तोही घालतो। छानपैकी त्यांचं नेहमीचं वस्त्र परिधान करून आपली एक छोटी मूर्ती आहे जी मी तुम्हाला मगाशी सांगितली त्याप्रमाणे त्या मूर्तीवर आपण अभिषेक पूजा करणार आहोत। त्यानंतर होम हवनला आमचं एक दुसरं कपल बसणार आहे। तर मग आम्ही दोघंही बसून छानपैकी मनोभावे स्वामींचं नामस्मरण करून स्वामींना आपले आराध्य मानून स्वामींचं ध्यानस्थ मन मंत्र उच्चाराने पूर्ण स्वामींचं मठातलं गाभारा, मठाच्या आजूबाजूचा परिसर अगदी आनंददायक आणि सकारात्मक ऊर्जेने भरून गेला होता आणि आम्ही पूजेमध्ये तल्लीन झालो आहोत आणि प्रत्येकाचा आनंद, उत्साह, लगबगाई अगदी खूप छान होती। हा तर पहिला दिवस आहे, अजून 2 दिवसाचे कार्यक्रम आणि आज संध्याकाळीच पालखी सोहळा आहे, तर त्याचेही मी तुम्हाला
आणि आता आम्ही सध्या लाईव्ह पण आहे, फेसबुकवर लाईव्ह पण मी शूट केलेलं आहे. सोहमने, माझ्या लेखाने, आम्ही पूजेला बसलो, अभिषेकाला बसल्यावर त्याने ते लाईव्ह पण फेसबुकला टाकलंय. आणि संध्याकाळी पालखी आपल्या पंतनगर, पूर्ण घाटकोपर पंतनगरमध्ये आपल्या एरियात फिरणार आहे आणि त्याचाही आनंद तुम्हाला घेता यावा म्हणून मी तुम्हाला तेही माझ्या या व्हिडिओमधून शेअर करणार आहे. तर तुम्ही आवर्जून बघा. माझी व्हिडिओ आवडली असेल आणि मठातल्या प्रत्येक कार्यक्रमाचा आनंद, अनुभव आणि स्वामींचा अनुभव, प्रचिती घ्यायची असेल तर तुम्ही नक्की माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. माझ्यासारखे बऱ्याच स्वामी भक्तांनी मठाकडे येण्याचा मार्ग म्हणजे घाटकोपर स्टेशनपासून घाटकोपर पंतनगर मठापर्यंत कसे यावे याचे व्हिडिओ बनवले, तेही मला खूप आवडले आहेत. मला प्रत्येक स्वामी भक्त, स्वामींची सेवा करणारा भक्त खूप आवडतो आणि निसंक हो, निर्भय हो म्हणारे प्रचंड स्वामी बळ पाठीशी रे, अतर्क्य अवधूत हे स्मरण गामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. या तारक मंत्रानेच प्रत्येकाला तारण्याची शक्ती स्वामींकडे आहे, ती तुम्हीही माझ्या बरोबर अनुभवा. बरेच जण माझा स्टेटस व्हिडिओ बघून प्रत्येकाला स्वामी भक्त होण्याची इच्छा, प्रबळ इच्छाशक्ती जागृत होते. तोही एक वेगळाच अनुभव आहे. तर मला असं सगळ्यांना आवर्जून सांगावंसं वाटेल की प्रत्येकाने स्वामींचं नामस्मरण करणं फार गरजेचं आहे. त्याच्याने तुमचं अंतर्मन, बाह्य मन अगदी निर्मळ होऊन जाईल आणि तुम्हाला हे प्रत्येक वळणावळणावर स्वामींचे जाज्वल्य अनुभव, आणि स्वामी म्हणतात तसं की गया नाही मैं जिंदा है, हा अनुभव माझ्यासोबत तुम्हाला घेता येईल. मी ते स्वतः पावलाच घेते, तुम्हीही घ्या. संध्याकाळच्या कार्यक्रमासाठी तुम्ही सज्ज राहा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. Thank you.